नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घरच्या घरी पौष्टिक असा आलेपाक कसा करायचा ते पाहणार आहोत। तर हा आलेपाक करायला एकदम सोपा आहे आणि खायलाही तितकाच छान लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी आलं घ्यायचंय। तर हे आलं स्वच्छ धुवून आणि साळून घ्यायचंय आणि 1 वाटी गूळ घ्यायचंय। आता हे आलं आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय। वाटून घ्यायचे। तर इथे मी आलं थोडंसं वाटून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला लवंगाची पावडर टाकायची। तर इथे 4 ते 5 लवंगा मिक्सरला बारीक करून घेतल्यात आणि आता यातच गूळ टाकायचा आहे आणि आता हे पुन्हा सर्व मिश्रण छान असं बारीक पेस्ट होईल असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट झाली आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर कढई गरम करायला ठेवायची आणि हे सर्व मिश्रण यामध्ये टाकायचं आहे। आता हे मिश्रण सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। साधारण एक 4 ते 5 मिनिटं फुल गॅसवर शिजवायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण छान असं घट्ट झाले। बरोबर 5 मिनिटं झालेले आहेत। आता गॅस स्लो करायचा आणि आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची। आता ही हळद व्यवस्थित मिक्स करायची आणि 10 मिनिटं हे मिश्रण बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे। मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि मिश्रणही छान असं घट्ट झालं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं थंड होऊन द्यायचं। तर इथे हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे। आता एका ताटाला तूप लावून हे सर्व मिश्रण त्यामध्ये टाकायचं आणि लगेचच हे उलथण्याच्या किंवा वाटीच्या साहाय्याने सपाट करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित एकसारखं प्लेन करून झालं की लगेच याच्या वड्या पाडून घ्यायच्यात। जर हे मिश्रण थंड झालं तर याच्या वड्या पडत नाहीत। तर अशा पद्धतीने इथे छान अशा ह्याच्या वड्या करून झालेल्या आहेत। तर तुम्हाला इथे एक वडी तोडूनही दाखवते। तर अशा पद्धतीने हे वडे छान असे झालेत। तर तुम्ही हे पाहू शकता मस्त अशा वड्या खुसखुशीत झालेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।